तर नमस्कार भावी पोलिसांनो. तर बघा मित्रांनो, ही जी आज माझ्या अंगावर तुम्हाला वर्दी दिसत आहे ना, ती वर्दी काय मला सहजासहजी नाही मिळाली आहे. कारण या वर्दीसाठी मित्रांनो मी पण एक 3 ते 4 वर्षाचा संघर्ष केलेला आहे. बघा, आजकाल कोणतीही गोष्ट मित्रांनो आज आपल्याला सहजासहजी नाही मिळत. त्यासाठी आपल्याला खूप कष्ट हे घ्यावे लागत आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. कारण एक एक मार्कानं वेटिंगला राहण्याची किंमत ही माझ्यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्हाला कळते. तर बघा मित्रांनो, ही वर्दी मिळवण्यासाठी खूप अफाट कष्ट केले आहे मित्रांनो. खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे, चांगलं अभ्यास केलेला आहे. काही म्हणजे जे माझे मित्र पोलीस आहेत त्यांच्याकडून खूप म्हणजे चांगल्या प्रकारचं गायडन्स घेतलेलं आहे. माझ्या भावाकडनं गायडन्स घेतलेलं आहे. म्हणजे आज पोलीस झालं म्हणजे मित्रांनो मी काय असं खूप मोठा झालो असं नाही. बघा, माझं स्वप्न होतं पोलीस होणं पहिलं. बघा, मी असं काय म्हणतो माहिती आहे का, मी जे समजा मेहनत केली कशासाठी, पोलीस व्हायचे म्हणून, पण मी झालो. कारण जर समजा मी जर नाही झालो असतो तर काय झालं असतं माहिती आहे का, मी इतकी मेहनत केली, मला पुन्हा रिग्रेट फील झाला असतं, बाबा एवढी मेहनत करून सुद्धा मी नाही झालो. त्यासाठी मित्रांनो, तर बघा, आपलं स्वप्न पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, आपण 1-2 वर्ष 3-4 वर्ष आपण प्रॅक्टिस करतोय, आपण 2-4 वर्ष इकडं आपल्यात येतोय, तर तिकडं आपलं काम होणं, तिथलं आपलं स्वप्न पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. बघा, तुमचा पण संघर्ष माहिती आहे मला, खूप तुम्ही पण संघर्ष करताय. तुमचं पण स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो. तरी बघा, तुमचा पण संघर्ष म्हणजे कोणाचा 2 वर्षाचा असेल, पण संघर्ष कोणाचा 3-4 वर्षाचा संघर्ष चालू असतो. पण तर मित्रांनो बघा, संघर्ष करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात. अडचणी तर आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याच आल्या, पण त्या अडचणीला सामोरं जाणं, तर बघा मित्रांनो, अडचणीला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य आहे. पण बघा मित्रांनो, मी आपलं काहीच नाही हो, 22-23 वर्षामध्ये जर नोकरी लागली तर खूप चांगली गोष्ट आहे. पण बघा मित्रांनो, मी आता पाहिलं, 32-33 वर्षापर्यंत मुलं प्रॅक्टिस करून आता भरती होत आहेत. म्हणजे बघा त्यांचा संघर्ष किती असेल रे भाई. बघा, 10-12 वर्ष संघर्ष करणं सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आपण समजा एखादं वर्ष प्रॅक्टिस केली, नाही झालं तर आपण सोडून देतो, किंवा बरेच मुले प्रॅक्टिस सोडून देतात, किंवा त्यांच्याकडनं नाही होणार असं त्यांना वाटलं की दिले सोडून त्यांनी. पण बघा यार, 10-12 वर्षाचा संघर्ष करून जर ते पोलीस होत असतील तर त्यांची किती प्रॅक्टिस असेल, तो संयम किती ठेवला असेल त्यांनी. खरंच तर सर्वात महत्त्वाचं काय, तर तुमचं पण वर्धित स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पण बघा, तुम्ही त्यासाठी सातत्य, जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे तुम्ही ठेवायला हवं. कारण बघा मित्रांनो, कोणतीही गोष्ट आपल्याला आज सहजपणे नाही मिळत आहे. त्या गोष्टीसाठी आपल्याला बऱ्याच वर्षापासून प्रॅक्टिस करावी लागत असते. बघा मित्रांनो, ऑलिम्पिकचं जर 100 मीटर असतं, किंवा कोणताही समजा गेम झाला, किंवा कोणत्याही स्पोर्टमधला एखादा गेम झाला, तर बघा ते आपल्याला फक्त 9-10 सेकंद पळायचं असतं त्या ॲथलेटिकला. पण बघा, त्यांनी त्याची प्रॅक्टिस किती वर्षाची असते, 4-5-10 वर्ष 15 वर्ष त्याची प्रॅक्टिस असते मित्रांनो. तेव्हा कुठं तो इथं एक गोल्ड मेडल, सिल्वर मेडल जे काय असेल ते तो मिळू शकतो. पण बघा, आपल्याला पण मित्रांनो आपलं एक टार्गेट समोर ठेवायचं आहे की बाबा मला करायचं आहे, मला 2 वर्ष लागू दे, मला 3 वर्ष लागू दे, पण मी करणार म्हणजे 100% करणार. आणि ते बघा, जर तुम्ही टार्गेट ठेवताय ना, त्या टार्गेटनुसार तुम्ही एक प्लॅनसुद्धा बनवायचा. म्हणजे तुम्ही जर प्लॅन बनवला ना आणि टार्गेट तुमच्या समोर असेल, टार्गेट प्लस तुमचा प्लॅन, तो तुम्हाला आपोआप तुमच्या सक्सेसकडे घेऊन जात असेल, 100% तुम्हाला सक्सेस तर मिळणार आहे. तुम्ही जर समजा तुमचा प्लॅन व्यवस्थित ठेवला, बाबा मला हे एवढं करायचंच आहे आणि मी जेवढं करणारच आहे. कसं आहे मित्रांनो, जर आपण बघा काय करतो, अभ्यास करता वेळी कधी कोणतं पुस्तक वापरतो, कधी कुठलं पण वाचतो, म्हणजे कधी आपलं मराठी वाचतो, कधी म्हणजे गणित घेतो. असं असं नाही मित्रांनो, तुमचं तुम्ही एक डेली प्लॅन ठेवा व्यवस्थितपणे, आणि त्या प्लॅनला तुम्ही फॉलो करा. जर तुम्ही व्यवस्थितपणे प्लॅन तुमचा फॉलो केला, आणि तुम्ही बघा जो विषय समजा तुम्हाला मराठी खूप जमते, आणि दिवसभर जर तुम्ही तेच घेऊन बसलं तर नाही जमणार आहे मित्रांनो. तुम्हाला बाकीच्या विषयाकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे. जर समजा तुम्हाला मराठी जमते माहिती आहे, पण बघा, मराठी जमून तो काय आपल्याला 100 पैकी 100 मार्काला येणार नाही. काय त्यासाठी तुम्हाला गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, GK आहे, करंट अफेअर आहे, याचा पण तुम्हाला अभ्यास चांगल्या प्रकारे करावाच लागणार आहे ना. तेव्हाच कुठं आपला स्कोर हा वाढणार आहे. आणि बघा, तुम्ही मराठीमध्ये 25 जरी मार्क घेतले तर काय उपयोगाचं आहे का? आहे, चांगला आहे मित्रांनो, पण बाकीचा पण अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये असली पाहिजे. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, बऱ्याचशा मुलांना मोटिवेशन पाहिजे असतं की भरती करताना. भाव एक सांग का तुला, मोटिवेशन वगैरे काही नसतं रे. जर तुला करण्याची जिद्द असेल, तुला तुझी बघ, तुला घरची तुझी परिस्थिती बदलायची असेल ना, तर तू 100% करणार. आणि बघ, तुला जर तुझ्या आईवडिलांचा पैसा जर वाया घालायचा असेल ना, तर तू बिनधास्त
म्हणजे फक्त दूर दूर फॉर्म भरणार, फक्त तिथे जाऊन तू फिरून येणार, असं नाही चालणार बाबा. तुला जर करायचं असेल तर 100% करणार म्हणजे करणार. ते लिहून घ्या. पण तुला नाहीच करायचं, तुला टाइमपास करायचा आहे तर तू बघ खूप काही गोष्टी आहेत बाकी टाइमपास करण्यासाठी तू तिकडे पण जाऊ शकतो. पण मित्रा, तुला लागायचं आहे, तुला करायचं आहे तर तुला 100% ह्या गोष्टी करावंच लागणार आहे. तुला ग्राउंड चांगलं करावंच लागणार आहे. तसं तुला लेखीचा पण अभ्यास चांगल्या प्रकारे करावाच लागणार आहे. तर तेव्हाच तुझी कुठे निवड होणार आहे. आज आपण बघत आहे मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्या कॉम्पिटिशनला आपल्याला सामोरे 100% जावंच लागणार आहे. कारण कॉम्पिटिशनला जर घेऊन आपण घरीच बसलो तर आपण कॉम्पिटिशनचा एक सहभागी सुद्धा नाही होणार आहे. कॉम्पिटिशनला आपल्याला मित्रांनो तोंड द्यायचं आहे चांगल्या प्रकारे. कॉम्पिटिशन म्हणजे काय, तुमच्या आमच्यासारखीच मुलं आहेत ना. बघा, फक्त तुमच्या अभ्यासावर, तुमच्या प्रॅक्टिसवर सगळं डिपेंड आहे. तुम्ही कितीपत तुमचं देत आहे म्हणजे आहे ना. तुम्हाला बघा, तुम्ही कितपत अभ्यास करता, तुम्ही कितपत चांगल्या प्रकारे ग्राउंड करता, हे तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. जितकं जास्त मेहनत कराल तितकं जास्त तुम्ही समोर जाणार आहे. मित्रांनो, मी आज इथं पोलीस झालोय मान्य आहे गोष्ट, पण मित्रांनो एक स्वप्न होतं माझं की पोलीस व्हायचं बाबा. घरच्यांचं स्वप्न होतं की सर्वात महत्त्वाचं माझ्या भावाचं स्वप्न होतं, कारण तो आर्मी भरतीची प्रॅक्टिस करायचा, पोलीसची प्रॅक्टिस करायचा, पण तो नाही झाला मित्रांनो. पण त्यानं माझ्या भावाचं स्वप्न मी पूर्ण केलं. पण बघा, मी तेच थांबणार नाही, मी पुढे पण तयारी करत जाणार आहे. कारण बघा, आम्ही ज्या गोष्टीसाठी प्रॅक्टिस केली होती ती मला मिळाली. कारण बघा, आपण प्रॅक्टिस करून जर ती गोष्ट नाही मिळाली मित्रांनो, आपण काय होतो, एक रिग्रेट फील होतं बाबा. एवढी प्रॅक्टिस केलं, एवढं मेहनत केलं तरी मला नाही झालं. योग्य त्या वेळेत योग्य ती मेहनत तुम्ही केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण केलंच पाहिजे बाबा. आज गावामध्ये फक्त आपलं पोलीस झालं किंवा सत्कार वगैरे होतो, पण नंतर पण ड्युटी करायची आपल्याला, त्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायच्या. फक्त लोकांना पोलीस झालेलं दिसतं, पण त्यामध्ये झालेली मेहनत, तुम्ही कुठल्याही पदावर जाऊ, तुम्ही PSI व्हा, STI व्हा, तुम्ही काही पण व्हा, तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्याही मोठ्या दर्जावर जा, बघा तुम्हाला लोक म्हणजे फक्त तुमचा रिझल्ट विचारणार. तुम्ही त्यामागे रिझल्ट म्हणजे तुम्ही किती कष्ट केले हे तुम्हाला कोणालाच नाही दिसणार. त्यासाठी मित्रांनो बघा, आता बघा एक उदाहरण तुम्हाला देतो. बघा, आपल्या गावामध्ये कुठे एक बिल्डिंग होत असेल किंवा आपल्या खेडेगावात एक मजली घर किंवा 2 मजली घर, बघा आपण घर बांधते वेळीच म्हणजे काय म्हणणार, लोक त्याच्याकडे लक्ष पण नाही देणार, काय नाही. पण जेव्हा तेच घर होणार पूर्ण तर लोक काय म्हणणार, खूप चांगले दिसते, खूप भारी केले, खूप चांगल्या प्रकारे तुमचं घर दिसत आहे. पण मित्रांनो, जेव्हा आपलं घर चालू होतं, मग जसंच बघा तुमची मेहनत चालू आहे आज, तर तुम्हाला कोण नाही विचारणार. पण जेव्हा तुम्ही पोलीस व्हाल किंवा तुम्ही कुठल्या उच्च पदावर जाल, तेव्हा तुम्हाला लोक काय म्हणणार, का आम्हाला माहिती होतं तू खूप हुशार आहे, तुझं होणार, म्हणजे आम्हाला पहिलेपासून माहिती होतं. त्यासाठी लोकांना काय फक्त रिझल्ट पाहिजे असतो, कोणाचा पण असतो, कोणता पण रिझल्ट असो अजून, फक्त लोकांना रिझल्ट हा पाहिजे असतो. मित्रांनो, त्या रिझल्टसाठी आपल्याला ही पूर्ण गोष्टी करायच्या आहेत आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. कारण बघा, तुमच्या स्वप्नामध्येच मित्रांनो तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या भावाबहिणीचं स्वप्न असणार आहे. सर्वात पहिले आपल्या आईवडिलांना एक सल्यूट आपल्याला वर्दीमध्ये उभारून मारायचं आहे. त्यासाठी मित्रांनो तो दिवस तुम्ही फक्त एक कल्पना करा की तो दिवस कसा असणार आहे. त्यासाठी तुम्ही मेहनत करा. आणि बघा, मोटिवेशन म्हणजे काय नाही मित्रांनो, आपली घरची परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.